दरोड्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई। 4 गावठी कट्टे, 20 जिवंत काडतुसे, कोयते, दुचाकीसह 2,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मिलिटरी इंटेलिजन्स अहिल्यानगर जिल्ह्यात गंभीर गुन्हा घडवण्याच्या तयारीत असलेल्या पुणे येथील कुख्यात आदेकर टोळीशी संबंधित कोयता गँगला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सिने स्टाईल कारवाई करत जेरबंद केलंय। या धाडसी कारवाईत 3 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 4 गावठी कट्टे, 20 जिवंत काडतुसे, 2 धारदार कोयते, दुचाकी आणि इतर साहित्य असा तब्बल 2,76,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की पुणे येथील कुख्यात आदेकर टोळीतील काही गुन्हेगार अहिल्यानगर शहरात येऊन गंभीर गुन्हा घडवण्याच्या तयारीत आहेत। ही माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक सक्रिय झालं। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तपोवन रोड परिसरात सापळा रचला। संशयास्पद हालचाली करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची झडतीही घेण्यात आली। झडती दरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडील शस्त्रे आणि साहित्य जप्त केलंय। अटक करण्यात आलेले आरोपी मुश्ताक इब्राहिम शेख, कोंडवा, पुणे, विराट उर्फ विल्यम रवींद्र मेहेंदळे, राहणार कोंडवा, पुणे, समर्थ बाबासाहेब मांडळकर, राहणार कोंडवा, पुणे, समर्थ राजेंद्र दुधभाते, राहणार कोंडवा, पुणे, तसंच पळून गेलेल्या आरोपीबाबत विचारणा केली असता नामे आकाश संजय पवार, राहणार ब्रह्मतले, तालुका भिंगार, जिल्हा अहिल्यानगर असं सांगितलं गेलंय। सर्व आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलंय। दरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे: 4 गावठी कट्टे, 20 जिवंत काडतुसे, 2 धारदार लोखंडी कोयते, 1 दुचाकी, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 2,76,000 रुपये असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून अटक आरोपींवर पुणे शहरातील कोंडवा पोलीस ठाणे, अहिल्यानगरसह विविध पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्र बाळगणं, जबरी चोरी, मारामारी, धमकी अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय। आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचा संबंध कुख्यात आदेकर टोळीशी असल्याचं तपासात निष्पन्न झालं। अटक आरोपी अहिल्यानगर शहरात मोठा दरोडा किंवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपासात पुढे आली। मात्र त्याआधीच स्थानिक गुन्हे शाखेनं अचूक माहितीच्या आधारे धडक कारवाई करून आरोपींचा कट उधळून लावला। या कारवाईमुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याची चर्चा शहरात सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। या धाडसी कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान आरोपींकडून आणखीन काही गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर।